हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपण काय करणार आहोत, थर्ड चॅप्टर शिकणार आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ज्याच्यामध्ये की आपण लास्ट व्हिडिओमध्ये 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. आज तिसरा चॅप्टर आपण घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे तो आहे का नाहीये. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय की तुम्हाला एक सिरियलने 4 ते 5 अंक दिलेले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन डिफरन्स चेक करायचा आहे. जर कॉमन डिफरन्स जर सेम आला तर ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणायचं, जर नसेल तर नॉट म्हणायचं. त्याच्यामध्ये काय काय मध्ये तुम्हाला काय केलं, सिरियल नंबर दिलेला आहे, त्यांचा डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. जर डिफरन्स जर सेम असेल तर डिफरन्स डी काढायचा, नसेल तर डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक सांगतो मी तुम्हाला. आता तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला असेल, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. जसं की तुम्ही वर्बली सुद्धा चेक करू शकता. आता तुम्ही जर बघितलं तर 1 4 3 7, 1 आणि 3 किती 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. म्हणजे पुढचा जर तुम्हाला टर्म फाइंड आउट करायला सांगितलं तर किती येणार होतं, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16. म्हणजे यातला कॉमन डिफरन्स काय आहे, डी आहे. एवढे इझी आहे की तुम्हाला ते इझिली कळून जायचं नाही, म्हणून तुम्हाला जर डिफरन्स सेम येतो तीनचा म्हणजे काय, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे इक्वेशन. त्यामध्ये आपल्याला बघायचं की आपल्याला फाइंड आउट कसं करायचं आहे. फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिलं ह्याला T1 T2 T3 असा सिरियल नंबर द्यायचा. T1 किती 1, T2 किती 4, T3 किती आहे 7 आणि T4 किती आहे 10 आहे. म्हणजे आपल्याला जर डिफरन्स काढायचा असेल तर D इक्वल टू T2 मायनस T1. म्हणजे आपला T2 किती आहे 4, 4 मायनस 1 इक्वल टू किती 3. सेम त्याच प्रकारे T3 मायनस T2, T3 किती आपला 7 मायनस 4, म्हणजे 7 4 गेले खाली किती राहिले 3. T4 मायनस T3 म्हणजे 10 मायनस 7 इक्वल टू किती आले 3. म्हणजे ह्यामध्ये हा कॉमन डिफरन्स किती आहे 3 आहे. कॉमन डिफरन्स 3 म्हणजे काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. सेम त्याच टाइप मध्ये तुम्हाला सांगतोय. चार 16 64. आता तुम्ही बघता ना, याच्यामध्ये कॉमन ऍडिंग किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर पुढची टर्म येते का, 16 तून 4 गेले किती राहिले 12, 64 मधून जर 16 गेले तर किती राहिले 48. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉमन चेक केलं. आता याला आपण बघू तर T1 4 आहे, T2 16 आहे आणि T3 जर घेतलं तर 64 आहे. म्हणजे जर कॉमन डिफरन्स काढला काय, T2 मायनस T1, 16 मायनस 4 किती येतं 12. सेम T3 मायनस T2 जर केलं तर 64 मायनस 16 तर 48 येतं. म्हणजे याचा कॉमन डिफरन्स आहे का नाहीये. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर चेक करता तर हे 4 गुणिले 4 जर केलं तर 16 येते, 16 गुणिले 4 जर केलं तर 64 येते. म्हणजे पुढची टर्म जी आहे हे बघा, 4 चौक 16, 16 चौक 64 आहे. म्हणजे 64 गुणिले 4 गुणिले त्याला 4 जर केलं तर पुढची टर्म येईल. पण ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाहीये. मग ह्याला काय म्हणायचं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. या दोन टाइपचं राहते, पण आपल्याला चॅप्टर आहे तो फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. यामध्ये आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन चेक करणार नाहीये, तर फक्त आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन चेक करायचं. मी काय करतो आता, पुढचा टर्म्स घेतो. ह्याच्यामध्ये अजून एक तिसरी एक टर्म आहे ज्याच्यामध्ये जर या संख्येचा स्क्वेअर असेल किंवा क्यूब जर दिलेला असेल, जसं की 1 चा क्यूब, 2 चा क्यूब, 4 चा क्यूब, 3 चा क्यूब, 4 चा क्यूब हे असं जर दिलेलं असेल तर याला तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण म्हणू शकत नाहीत आणि
जॉमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा नाहीये. ते 3 टाइपचे तुम्हाला इक्वेशन राहत होतं, ज्याच्यामध्ये आपण फक्त काय करणार आहोत, अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर घेणार आहोत, ज्याच्यामध्ये की तुम्हाला जसं फर्स्ट टाइम सांगितलं होतं मी, तर त्या टाइप मध्ये आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये आता मी काय करतो, त्यामधला चॅप्टर 1 मधला जी प्रॅक्टिस सेट 1 आहे तर तो घेतो मी. ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे तुम्हाला काही त्यांनी इक्वेशन दिले तर त्या इक्वेशन मध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यातलं अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणतं आहे आणि कोणतं नाहीये ते क्रॉस चेक करायला सांगितलंय. तर आपण काय करतो, त्यात सुरुवातीला पहिले घेऊ होतं. हे तुम्हाला दिलं, ह्याच्यामध्ये सांगितलंय की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते चेक करा. त्यापुढे सांगितलं इफ दे आर द अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे हे जर अरिथमेटिक प्रोग्रेशन जर असेल तर त्याच्यामधला काय करा, कॉमन डिफरन्स जो आहे तो फाइंड आउट करा. जसं की आता आपण चेक करू, तो सॉल्व करू त्याला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघता ना, T1 मध्ये किती 2 आहे, T2 मध्ये किती 4 आहे, T3 मध्ये 6 आहे आणि T4 मध्ये किती 8 आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे D इक्वल टू T2 मायनस T1 आहे. म्हणजे 4 मायनस 2 इक्वल टू 2. सेकंड डिफरन्स जे आहे तो T3 मायनस T2 आहे. म्हणजे किती 6 मायनस 4 इक्वल टू 2 आहे. थर्ड डिफरन्स आहे तर काय T4 मायनस T3 म्हणजे किती 8 मायनस 6 इक्वल टू किती आहे, कॉमन डिफरन्स 2 आहे. म्हणजे हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कॉमन डिफरन्स इज 2 and given equation is arithmetic progression. झालं तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला हे क्वेश्चन येते. त्याच्यामध्ये अजून एक कधी कधी त्यांनी क्वेश्चन मध्ये ऍड केलेलं असतं की त्याचा डिफरन्स फाइंड आउट करा, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते चेक करा, आणि सेकंड तुम्हाला 2 टर्म सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेले असतात. त्याच्यामध्ये काय करायचं, जो तुमचा डिफरन्स आलेला आहे तो ऍड करत चालायचं. म्हणजे आता तुम्हाला जर काय T5 पाहिजे तर T5 जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे काय करायचं, कॉमन डिफरन्स प्लस जी तुमची मागची टर्म आहे जसे की T4 तर ती टाकायची. म्हणजे 8 प्लस 2 इक्वल टू 10. आता ही तुमची T5 आली. सेम इथं जर T6 करायचं असेल तर डिफरन्स प्लस T5 म्हणजे 10 प्लस 2 इक्वल टू किती येणार 12. ह्या तुमच्या पुढच्या टर्म्स आल्या. ते तुम्हाला हे पहिलं झालं. सेम त्याच्यामध्ये काय करतो आपण, सेकंड चेक करतो. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. तर सेम याच्यामध्ये काय करायचं, सॉल्व. T1 किती दिले तुम्हाला 2, T2 किती दिले 5/2, T3 काय दिले 3, T4 काय दिले 7/3. सेम आपल्याला काय करायचं, ते कॉमन डिफरन्स काढायचा. कॉमन D इक्वल टू काय T2 मायनस T1. तुमचा T2 आहे 5/2 मायनस T1 किती 2 आहे. आता तुम्ही बघता इथं की अपूर्णांक संख्या आहे -2. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे काय आहे इथं बेदोनी 4 म्हणजे 5 मायनस 4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 1/2 आलं. सेम सेकंड जर काढलं तर काय इथं T3 मायनस T2 इक्वल टू T3 किती आहे 3 मायनस 5/2. सेम इथं 3 दोन्ही 6 मायनस 5 भागिले 2 म्हणजे काय इथं 1/2.
सेम थर्ड डिफरन्स जर काढायचं म्हणलं तर काय येतं T4 मायनस T2. T4 काय तुमचा 7/3 मायनस 3. सेम इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 7 मायनस 3 3 9 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 3 9 आहे मायनस 2/3. म्हणजे तो तुमचा पहिला 2 चा आहे थर्ड चा आहे का नाहीये म्हणजे तुमचं हे अरिथमेटिक इक्वेशन आहे का नाहीये कारण ह्याच्यामध्ये काय झालंय तुमचे जे 2 आहे ते पहिले 2 मध्ये काय 3 मध्ये काय तुमचं कॉमन डिफरन्स आलाय पण ज्यावेळेस तुम्ही थर्ड चेक करताना थर्ड मध्ये काय झालंय तुमचा -2/3 आलाय म्हणजे इथं कॉमन डिफरन्स आहे का तर नाहीये हे काय आहे तुमचं अरिथमेटिक इक्वेशन नाहीये. सेम ह्याच प्रकारे तुम्ही जर पुढचे जर चेक केले इथं शेवट राहायचं given equation is not arithmetic progression. आता यामध्ये 6 नंबरचं घेतो मी अपूर्णांकातच जेणेकरून तुम्हाला बाकी थोडे इझी आहे तर ते इझिली समजून जातील. सगळे काय दिले त्यांनी -1 म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही जर 0 ऍड केला तर तुमच्या सेम टर्म येणार म्हणजे हे तुमचं अरिथमेटिक इक्वेशन आहे तरी आपण काय करू त्यातला डिफरन्स फाइंड आउट करू होतं. T1 equal to -1/5 T2 equal to -1/5 and T3 equal to -1/5 म्हणजे डिफरन्स काय तुमचा T2 मायनस T1 T2 काय तुमचा -1/5 मायनस तुमचा T3 काय आहे T1 -1/5 म्हणजे मायनस मायनस काय होणार प्लस होणार -1/5 प्लस 1/5 म्हणजे काय 0. सेम सेकंड डिफरन्स जर घेतला तुमचा T3 मायनस T2 सेम तसंच -1/5 मायनस -1/5 इक्वल टू -1/5 प्लस 1/5 म्हणजे काय 0. तर common difference is 0 and given equation is arithmetic progression. हे झाले तुमचे 3 इक्वेशन याच्यामध्ये बाकीचे तुम्ही सॉल्व करा व्हिडिओ मध्ये कमेंट करा जे काय त्यांची उत्तर येते ना तर आपण काय करणार आहोत राहिलेले 2 क्वेश्चन जे आहेत ते आपण काय करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. जर कुणाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकताय किंवा मला व्हॉट्सअप पण करू शकताय. तर बाकीचे जे राहिलेले तुम्ही ते पुढच्या व्हिडिओ मध्ये चेक करा सॉल्व करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये राहिलेले आपण क्वेश्चन घेणार आहोत. थँक्यू.